अध्याय 8वा. श्री गणेशानम. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहांगीरी, त्याप्रत सकल सुखे अनुकूल असती, विपुल सतती संपत्ती, काही कमती असणे. परी पूर्वकर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परी बाधा सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्नपाणी. नावडे भोग विलास, सुप उपभोग कैचा त्यास. निद्रा नयची रात्रंदिवस, चिंता नले पाळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैसेची ब्राह्मण संतपरणे. बहुसाल दिदली दाणे, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सख्यासी, त्रासले या भवयात्रेसी. कृष्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध, क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुबस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयासी स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जाले तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव झाला, तेने व्याधी जाय दूर. तरी तेथे राहिले, आणखी अनुष्ठान आदमिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातः स्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्भावया समर्थ चरणी जाती अतित्वरेने. इति श्री स्वामीचे सारांभक्तता समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय. गोडा श्री स्वामी चरणाविदार्पणमस्तु. इति श्री स्वामीचे सारांश अष्टमोध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु.